आज षटकावर काही गोष्टी अवलंबून होत्या, मॅचचा विजय देखील अवलंबून होता आणि ते शेवटचे 6 बॉल असणार आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज देखील होतील. चर्चा देखील केली जाते कोणता गोलंदाज षटक हाताळणार, 6 बॉल हातवू शकतो, धावा रोखायच्या, एका संघाने धावा बनवायच्या आहेत. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार तेच मात्र पाहायचं आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग जोडले जात आहेत. तुमचे देखील सरचं स्वागत असणार आहे. निहार सावंत पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 12. एक युवा खेळाडूवर विश्वास दाखवला जातोय, विश्वास सार्थक ठरवावा लागेल. स्वतःला सिद्ध करण्याची हीच ती वेळ आली आहे निहार सावंतवर. समोर जर पाहिलं तर आपल्याला बॅटर पाहायला मिळत आहेत. मकरन लाड आहेत, संघ मालक आहेत स्वतः मकरन स्पोर्ट्स तारा मुंबईचे. समोर निहार सावंत. पहिलाच बॉल केला स्वतःच्या गोलंदाजीवर, सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते स्वतःच्या फॉलो थ्रूवर. यस, कमबॅक करणारे गोलंदाजी पाहायला मिळाले. निर्धाव चेंडू येणार, त्यावेळी टाळ्यांचा गजर देखील पाहायला मिळणार आहे निहारसाठी. निहारला हिरो बनायचं त्या मॅच मध्ये. समीकरण झालंय 5 ला 12 बनवायचे आहेत. आता 5 बॉल 12 असं समीकरण झालंय. हृदयाची धडधड वाढली देखील जात आहे. काय घडणार आहे मॅच मध्ये. पहिला सामना देखील पाहिला रोमहर्षक झाला, प्रेक्षकांना पाहिजेचा सामना रंगला. हो काय गोलंदाजी, वाह. एक युवा खेळाडूची छाप पाहायला मिळते आपल्याला या मॅच मध्ये. बॅटची गडा घेतली, त्यानंतर फलंदाजाला शिकवला देखील धडा. यष्टीरक्षक यांचं देखील काम महत्वाचं होतं या बॉलवर. त्यांनी मात्र झेल आपल्या हातामध्ये समाविष्ट केलाय आणि मकरंद लाड यांचे खेळी संपुष्टात आले. विकेटचं पतन. आता समीकरण झालंय 4 बॉलला 12 धावा बनवायच्या आहेत. 4 ला 12 धावा बनवायच्या आहेत. काय घडणाऱ्या मॅच मध्ये सर्व सामने आपण रोमहर्षक पाहिले आहेत. पहिल्या दिवसापासून पाहिलं तर चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळालंय. 7 ओव्हरचे सामने आपण पाहतोय. एक दिमागदार नियोजन आयोजन या स्पर्धेचं केलंय. DTPL कमिटी असेल, अमोलजी मिस्त्री सर त्यांची सर्व कमिटी यांनी मात्र एक चांगलं नियोजन आयोजन या स्पर्धेचं केलंय. एक यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडते आपल्या देवगड मध्ये. देवगड तालुक्याचा विश्वचषक ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम मॅच रंगत आले. समीकरण झालंय 4 ला 12 बनवायचे आहेत. निहार सावंत यांच्यावर देखील नजरा असणार आहेत. धावा रोखायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत फलंदाज. अक्षय नाईक धुरे बापर्डेमधून बिलॉंग केलं. यांची देखील स्पर्धा भेटायला येणार आहे, ज्ञानज्योत क्रीडा मंडळाची स्पर्धा. मात्र आता पाहायचं मॅच मध्ये काय होणार. 4 बॉल 12. कव्हरला बॉलला केले जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत का पाहायचं आहे. डीप एक्स्ट्रा कॉलेज क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. 2 धावा घेतला जात आहे. 2 धाव्याने किती धावा पुढे जाणार ते मात्र पाहिजे. धावपलक किती संख्यांवर जाणार आहे. 2 धावाने धावपलक पुढे जात आहे. धावपलक पोहोचलाय 61 आकड्यावर. 61 पाहायला मिळते. 61 धावा झाल्यात. 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे आता. अक्षय नाईक धुरे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. निहार सावंत एक युवा खेळाडू आहे. निहार कानमंत्र देखील दिले जाते. सूरज देवगडकर इष्टांच्या मागून रणनीत्या बनवत आहेत, कशा प्रकारे गोलंदाजी करायची याचं मात्र मार्गदर्शन देखील केलं जात आहे. काय गोलंदाजी केले, वाह. अफलातून गोलंदाजी. निहार सावंतची गोलंदाजी आवडली असेल टाळ्या वाजवा. एक युवा खेळाडू आहे निहार सावंत. वैरुंडे गावातून बिलॉंग केलं या खेळाडूने. आणि ज्या वैरुंडे गावाचे खेळाडू येत आहेत, स्मिथ सावंत असेल, निहार सावंत असेल, आदित्य सावंत असेल, आर्यन कदम असेल, हे सर्व युवा खेळाडू आहेत. एक गाव एक संघामधून खेळत असतात आणि ज्यावेळी ऑक्शन बेस स्पर्धा देखील होतात आणि ज्यावेळी एखाद्या संघामध्ये त्यांना संधी मिळते गोलंदाजीची असेल फलंदाजीची असेल, त्यावेळी मात्र यांनी स्वतःला सिद्ध केलंय. हेच तर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतंय. देवगडमध्ये असेच अनेक उदयमुख खेळाडू उदयास येतात. त्यामध्ये शाहिद होलसेकर असेल, असे अनेक खेळाडू दिग्गज आहेत. आता मात्र समीकरण झालंय 2 बॉल मध्ये 10 रनांची आवश्यकता असणार आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. लोचंद्राने झाल्यात. स्ट्रायकिंगला अक्षय गावडे आहेत. यापूर्वी देखील असे अनेक सामने त्यांनी विजय करून दिलेत कुणकेश्वर पॅकर्स टीमला. मात्र भूतकाळामध्ये तुम्ही काय केलं याला महत्व नसतं. क्रिकेटमध्ये वर्तमान काय महत्वाचा असतो. भूतकाळात केलेली कामगिरी हे फक्त सुवर्णाक्षरात इतिहासात लिहिली जाते. समीकरण झालंय
2 बॉलला 10 रनांची आवश्यकता. निहार सावंत स्ट्रायकिंगला अक्षय गावडे आहेत. ओ बॅटचा आपला थोडासा वरती राहिलाय. कवा पॉइंट क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. कोण कॅच घेणार पाहायचाय. यास त्यांनी मात्र झेल टिपलाय. ही संपुष्टात आले. कुठे होती मॅच, कुठे आणून ठेवले निहार सावंत याने. 6 बॉल मध्ये 12 धावा पाहिजे होत्या. त्यावेळी गोलंदाजीवर आला आणि मात्र आपल्या नावाची चाप सोडली आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली. समीकरण झालंय आता. 1 बॉलला 10 रनांची आवश्यकता आहे. नक्कीच निहार मला मगाशी बोलला, मला देखील माझं कॉलेजचं एक काम आहे, NSS चा कॅम्प आहे, तिकडे सुद्धा मला जायचं आहे. तरी सुद्धा या मॅच मध्ये मला चांगली कामगिरी करावी लागेल आणि त्या प्रकारची कामगिरी यांनी देखील केली आहे. या मॅच मध्ये गरजेचे षटक होतं आणि ते षटक युवा खेळाडूने हाताळलंय आणि धावा देखील रोखल्यात. 1 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. एखादा 9 बॉल आला तरी सुद्धा मॅच मध्ये मजा येऊ शकते. कारण 1 बॉल मध्ये 10 धावा सुद्धा झाल्यात. 1 बॉल मध्ये 9 धावा सुद्धा झाल्यात. 1 बॉलवर 1 धाव सुद्धा झाली नाही. त्यामुळे पाहायचंय काय होणार आहे. आयुष गेलाय. ज्या ठिकाणी 18 बॉल मध्ये 20 धावा पाहिजे होत्या आणि त्यावेळी 1 बॉलवर आता 10 धावा पाहिजेत. म्हणजे कुठे होती मॅच आणि कुठे आणून ठेवली आहे. गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. टायांचा गजर निहार सावंतसाठी होतोय. 1 बॉल 10 रनांची आवश्यकता. याचा फटका देखील केलाय. मात्र विजयी होणार आहे मायरा वॉरियर संघ. काय गोलंदाजी केली निहार सावंत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा निहार सावंत साठी. अफलातून गोलंदाजी केली. 6 बॉल मध्ये 12 धावा रोखण्याचा कारनामा याने देखील केलाय. SMG हायस्कूल क्रीडांगणावर एक मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये नक्कीच विजयी होतोय मायरा वॉरियर्स हा संघ. विजेते संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभव